नमस्कार. आजचा व्हिडिओ म्हणजे 3/4 बाही जी असते तिची कटिंग करण्याची अगदी सोपी पद्धत. शिवण करताना आपलं नेमकं काय चुकतं, ही बाही शिवण करताना कोणती पद्धत वापरावी हे पूर्ण सविस्तर समजवलं जाईल. त्यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. आता ही पूर्ण आपण हाताची उंची मोजायची. आपली 3/4 बाही जेवढी पाहिजे तेवढे उंची मोजून घेतली. त्यानंतर आपण हा छातीचा चौथाचं माप घेतलं. इथं आपल्या छातीनुसार हा चौथाचं माप घेतलं आहे आणि त्यानंतर इथं खोली आपण ही 3/4 बाही 3.5 घेतली. नॉर्मल बाहीला आपण 3 घेतो. आता ही पूर्ण बाहीचं आपण कटिंग करून घेतलं आहे पेपर ठेवून. याच पद्धतीने पूर्ण ब्लाऊज पीसवर पूर्ण पेपर ठेवून घेतला आहे आणि त्यानुसार आपण हे पूर्ण कापून घेतलं आहे. त्यानंतर हे कटिंग झालं. त्यानंतर शिवण्याची पद्धत बघा. शिवण करताना आपण याला अस्तर लावायचं नाही. 3/4 बाहीला अस्तर लावायचंच नाही. त्याच्यानंतर अस्तर न लावता आपण एक पट्टी 1 किंवा 1.5 इंचची कापून घेतली आहे आणि ती एका बाजूने फोल्ड करून घेतली. आता दोघी हातांची आपण बाहीच्या पट्ट्या तयार करून घेतलेल्या आहे. आता शिवण केल्यानंतर आपण हे जोडायचं कसं हे पण बघूया. साधारण अर्धा इंचच्या अंतरावर ही शिलाई पूर्ण बाहीला देऊन घेतली. आता दुसऱ्या बाईला सुद्धा त्याच पद्धतीने द्यायची. तुम्हाला पूर्ण सविस्तर पूर्ण माहिती हवी असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला बघता बघता लाईक करायला विसरू नका. म्हणजे अगदी सोप्या पद्धतीत सोप्या भाषेत मी पूर्ण माहिती सविस्तर सांगत असते. त्यासाठी पूर्ण व्हिडिओ बघत जा. आता इथं दाबटीप घालून घेतली. दुसऱ्या बाईला सुद्धा त्याच पद्धतीने आपण दाबटीप देऊन घेतली. शिवण करताना एकाच वेळी दोघी बाईंचं शिवण करायचं तर चुकत नाही. नाहीतर एक बाईचं शिवण आधी केलं नंतर थोड्या वेळाने केलं तर आपले मुंड्यांचे आकार चुकत असतात. त्यासाठी शिवण करताना दोघी बाईंचं सारखं शिवण करायचं आहे. आता हे दुसऱ्या बाईला सुद्धा त्याच पद्धतीने आपण टीप घालून घेतली. नंतर तुम्ही हातशिलाई करू शकतात. आता मी हे नंतर हातशिलाई करून घेणार आहे. 5 नंबरची टीप काढून घेणार आहे. आता मुंड्यांचे आकार देताना आपलं नेमकं काय चुकतं, कुठे चुकतं हे समजून घ्या. आता मुंड्यांचे आकार देताना आपण शिलाई मार्जिनच्या इथे 2 इंचच्या अंतरावर एकसारखा आकार द्यायचा आहे आणि नंतर मग आपल्या मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे. आता पुढचा मुंड्याचा आकार आपला कमी झालेला आहे. मग त्यासाठी आपण काय करणार, कडूने मार्किंग केली आणि परत मुंड्याचा आकार देऊन घेतला आहे. साधारण 1.5 इंचच्या अंतरावर तरी पुढचा मुंड्याचा आकार द्यायचा आहे आणि मध्ये कात्री देऊन घेतली आहे सेंटरला. या पद्धतीने मुंड्याचे आकार आपल्याला जर खूप बारीक आणि असं लांब रुंद असेल तर त्यासाठी थोडा मुंड्याचा आकार पुढचा थोडा जास्तच कापायचा आहे. काही मुंड्याचा आकार जर जास्त दिला नाही तर रिंकस येतात आणि पुढे ब्लाऊज घातल्यानंतर बाहीजवळ गोळा होतं. मग यासाठी मुंड्याचे आकार खूप परफेक्ट द्यावा लागतात. जर चुकत असेल तर परत आपल्याला वाटलं की कमी आहे, मग त्यासाठी परत आकार देऊन घ्या, कापून घ्या. कापल्याने काही बाही कमी पडत नाही. आपण शिलाई मार्जिनच घेताना 1 इंच अर्धा इंच जास्तच घेतो. त्यासाठी हे पूर्ण आकार देताना आपले परफेक्ट द्यायचे बाहीचे. आता इथं कात्री देऊन घेतली. दोघं हे भाग आपले बाहीचे एकमेकावर ठेवून घ्यायचे शिवण करण्याआधी. म्हणजे आपल्या दोघी बाह्या एकसारख्या येतात. नाहीतर मग काय होतं, एक बाही शिवण करून घ्यायची बाजूला ठेवून घेतली आणि नंतर दुसरी बाही शिवण करायची. एक बाही मोठी होते, एक बाही लहान होते. हे प्रॉब्लेम येऊ नये त्यासाठी शिवण करताना सुद्धा अगदी काटेकोरपणे शिवण केलं तर आपलं कुठेच चुकणार नाही. तर हे दोघी एकमेकावर ठेवून जोडून घेतले. त्यानंतर शिवण करताना सुद्धा बघा. शिवण करताना आपण काय होतं, पूर्ण ब्लाऊज शिवण झालं आहे. आता बाही मुंडा जोडताना काय करणार, एकमेकाला आपण जोडून घेतलं आहे. अंतर सेम आहे मगच बाही जोडायची. अंतर खालीवरती कमी जास्त असलं तर ते कापून घ्या. आता इथं काही महिलांचं बाही जोडताना कमी जास्त होतं, अंतर कमी जास्त होत असेल तर पहिले मुंड्यापासून म्हणजे आपलं शोल्डर असतं तिथून सुरुवात करा आणि मग मुंड्यापर्यंत पूर्ण जोडत द्या. नवीन शिकणाऱ्यांना ही पद्धत खूप सोपी आहे. या पद्धतीने जर शिवण केलं तर कुठेही चुकणार नाही. बऱ्याचशा महिला नवीन शिवण करतात तेव्हा खूप प्रॉब्लेम येतात बाही जोडताना. आता या पद्धतीने आपण पूर्ण बाही शिवण करून घेतलेली आहे आणि मग नंतर टिप देऊन ही फिटिंगची शिलाई देऊन घेतली. फिटिंगचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे त्यासाठी मी फिटिंग इथं दाखवत नाही.
तर थोडीफार मी तुम्हाला माहिती देऊन देते. फिटिंग केल्यानंतर एक्स्ट्राचा कपडा आपण कापून घेतलेला आहे. त्याच्यानंतर उलट्या बाजूने आपण हे पूर्ण ब्लाऊज पीसचा कपडा घेतलेला आहे. त्यानंतर ही पूर्ण टीप घालून घेतली. साधारण आपली फिटिंग किती इंचची आहे आणि किती छातीचं ब्लाऊज आहे त्यानुसार आपण फिटिंग करायची ब्लाऊजची. आता इथं दंडघेर किती आहे, दंडघेरनुसार ही फिटिंग करून घेतली. ब्लाऊज पूर्ण तयार झालेला आहे आपलं या पद्धतीने. 3/4 बाहीचं ही खूप पॅटर्न सोप्या पद्धतीत तुम्हाला सांगितलेलं आहे. शिवण पण दाखवलेलं. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.